नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला ब्लाउजला हुक लावायचे ते कसे लावायचे दाखवणार आहे। हे 5 मी घरं बनवून घेतलेले आहेत हुकाचे। ही मार्किंग करून दाखवली त्या जागेवर घरं करून घेतलेले आहेत। ही दुसरी हुकाची पट्टी तयार केलेली आहे। त्याला आता आपण हुक लावायचे आहेत, ते कसे लावून घ्यायचे ते पाहू। हे 5 घरं केलेत, त्यानुसार 5 जागा आपण मार्किंग करून घेऊयात। त्यानुसार आता आपण हुक लावून घेणार आहोत। मैत्रिणींनो, हे नवीन शिकणाऱ्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आपण सुरुवातीतूनच करत असतो शिकते वेळेस, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा। तसेच नवीन असाल तर सबस्क्राइब करा, सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। हे बघा, हे 4 पदरी धागा आहे। जेवढा आपल्याला लागतो तेवढा मी सुईमध्ये ओवून घेतलेला आहे। आणि हे 5 हुक आता कसे लावायचे बघा। पहिला हुक मी खालच्या साईडला लावलेला आहे, तो मी पूर्ण आता अटॅच करून घेते। हे बघा, पूर्ण अटॅच करून घ्यायचा। आता वरच्या साईडला पण आपल्याला हा अटॅच करून घ्यायचा आहे। एकदम खालच्या साईडला जे स्टीलचं असतं तिथे हा हुक आपल्याला शिवून घ्यायचा आहे। त्यानंतर वरच्या साईडचा जो भाग असतो तिथे एक मी धागा घेतलेला आहे शिवून। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, पहिले आता आपल्याला हुकाची वरची साईड असते तो भाग आपल्याला अडकून घ्यायचा असतो। बघा कशा प्रकारे अडकत आहे मी। आता इथं धाग्याला आता आपल्याला असा आडवा टाका घ्यायचा आणि हुक लावून घ्यायचा आहे। आता खालची साईड शिवून घ्यायची। चांगले 3-4 धागे असे आपल्याला शिवून घ्यायचे आणि धाग्याला टाका देत जायचा। आता परत आपण दुसरा हुक वरच्या साईडला, म्हणजे दिसायला पण छान दिसेल आणि हुक पण व्यवस्थित अटॅच होईल अशी मी दाखवत आहे तुम्हाला। आडवा धागा घेऊन हा हुक आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे। आता परत वरच्या साईडला घ्यायचा कोपऱ्यावर। बघा, फिनिशिंग सहित खूप छान दिसतो। आता परत आपल्याला हुक अडकून शिवून घ्यायचा। आता शेवटी जी आपली पायपिंगची पट्टी असती त्या पट्टीलाही आपल्याला शिवून धागा तोडून घेतलेला आहे मी। बघा कशा प्रकारे हुक लावलेले आहेत, सुंदर दिसतात पण आणि एकदम छान असे लावण्यात पण येतात असे हुक लावलेले आहेत मी। आवडले तर नक्की लाईक करा। धन्यवाद।